हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय मिनी ब्लॉग. चला तर आपण आज बनवूया ढोकळा. त्यासाठी लागणारं बॅटर मी मिक्सरच्या भांड्यातच तयार करून घेत आहे. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बेसन, मीठ, साखर, हळद, लिंबाचा रस आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी ॲड करून हे बॅटर तयार करून घेतलं. मग मी कुकरच्या भांड्याला तेल लावलं आणि तयार केलेलं बॅटर त्यामध्ये ओतले. त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि ते व्यवस्थित एकत्र करून घेतलं. मग मी त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकला आणि तो सुद्धा व्यवस्थित एकत्र करून घेतलं. हे सर्व बॅटर एकत्रित करून झाल्यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये हे बॅटर वाफवण्यासाठी ठेवून दिलं. पहा माझा ढोकळा किती छान झालाय. चला आता आपण याला कट करून घेऊया. मग त्यासाठी लागणारी फोडणी मी तयार करून घेत आहे. एका भांड्यामध्ये मी तेल टाकले. त्यामध्ये जिरं, राई, कढीपत्ता, मिरची ह्यांची फोडणी दिली. त्याचबरोबर मी त्यामध्ये थोडं हिंग टाकलं आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी, त्याचबरोबर मीठ आणि साखर टाकून ही एक उकळी दिली आणि हे साहित्य ढोकळ्यावर अशा प्रकारे ओतले. चला तर मग या माझा ढोकळा खायला.